गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांचा आज शपथविधी सोहळा। राधाकृष्णन सकाळी 10 वाजता उपराष्ट्रपती पदाची शपथ घेणार। उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार। अजित पवारांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुद्धा निमंत्रण। तर सी.पी. राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा दिला राजीनामा। गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आता महाराष्ट्राची अतिरिक्त जबाबदारी असेल। ओबीसी नेत्यांनी जी.आर. नीट वाचावा। हा जी.आर. ओबीसी समाजावर अन्याय करत नाही, फडणवीसांचं आश्वासन। तर ओबीसी समाजाचा मोर्चा काढण्याची गरज नाही, फडणवीसांचं आवाहन। मुख्यमंत्र्यांचा आदर करतो, मात्र कायदे तज्ज्ञांच्या मते सरकारनं काढलेला जी.आर. अडचणीचा। जी.आर.वरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाचा जी.आर. कायद्याच्या चौकटीत बसणारा। कायदे तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊन जी.आर. तयार केला। मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। तर जी.आर.ला कोणताही धोका नाही, देसाईंचा भुजबळांना टोला। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसींचं कोणतंही नुकसान होणार नाही, सरसकट शब्दाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा केलाय। मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। तर ओबीसींवर अन्याय होणार नाही यासाठी समिती तयार, उदय सामंतांचं आश्वासन। कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी सक्ती नाही, ज्यांना मराठा म्हणून राहायचंय त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये, नितेश राणे यांची प्रतिक्रिया। मराठवाडा विभागीय आयुक्तांनी प्रमाणपत्र वाटू नयेत, कुणबी प्रमाणपत्रांवरून गुणरत्न सदावर्तेंचा विभागीय आयुक्तांना सल्ला। तर दबावाला बळी पडू नका, खासदार आमदारांच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र दिली जात नाहीत, सदावर्तेंची प्रतिक्रिया। कुठल्याही प्रकारे चुकीचं प्रमाणपत्र निघणार नाही याची ग्वाही बैठकीत ओबीसी समाजाला दिली आहे। ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून पुन्हा एकदा स्पष्टीकरण। कुणबी म्हणून नोंद असेल तरच वंशावळीनुसार प्रमाणपत्र द्यावी, अशाही सूचना। मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणं हे नियमबाह्य, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा, जयश्री पाटील यांची मागणी। न्यायमूर्ती शिंदे समितीला बीड जिल्ह्यामध्ये 22,515 कुणबी नोंदी सापडल्यात। आतापर्यंत 1,66,327 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। लक्ष्मण हाकेंच्या सभेसाठी लावलेल्या बॅनरला अज्ञातांनी काळं फासलं। गेवराई तालुक्यातील फुरसुंगी फाट्याजवळ लावलेल्या या बॅनरला काळं फासण्यात आलं। ठाकरे सेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत, बाळा नंदगावकर यांची माहिती। तर राज ठाकरे दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम। ठाकरे गटाचा होतो दसरा मेळावा, तर मनसेचा असतो गुढीपाडवा मेळावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारचा निषेध। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्यामुळे वाद। चंद्रकांत खैरे यांना उशिरानं सुचलेलं शहाणपण। 2019ला मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी केली, योगेश कदम यांची प्रतिक्रिया। जलसंधारण खात्यातील भरती प्रक्रिया पूर्ण करा। 8,667 पदांसाठी वर्षभरापूर्वी घोषणा, पण अजूनही भरती नाही, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं भरती राबवावी, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। अखेर महादेवी हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून सुनावणीची शक्यता। दरम्यान तारीखही निश्चित। न्यायमूर्ती पारडीवाला यांच्या पीठासमोर आज सुनावणी होणार। आज कोर्ट काही निर्देश देतं का हे पाहणं महत्त्वाचं। भारत पाक सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महिला आघाडीचं रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन। पंतप्रधान मोदींना घराघरातनं सिंदूर पाठवणार, राऊतांची माहिती। नाशिकमध्ये आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त निषेध मोर्चा। भ्रष्टाचार मुक्त आणि भयमुक्त नाशिकसाठी या मोर्चाचं आयोजन। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड। ट्विटरच्या नियमांचा भंग केल्यामुळे त्यांचं अकाउंट सस्पेंड झाल्याची माहिती। साताऱ्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीमध्ये विकास कामांची आढावा बैठक संपन्न। अजिंक्यतारा किल्ल्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, तर पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही। अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम सुरू होणार। पुण्यातील हडपसरमधून उपक्रमाला सुरुवात करणार। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी सुरू। आपण कायद्याचं रक्षण केलं पाहिजे, चुकीच्या गोष्टींना राजकीय स्वरूप दिलं गेलं नको पाहिजे, तर पालकमंत्री जयकुमार गोरे यांचं कुर्डुवासियांना आवाहन। वसई विरार महापालिकेच्या जनता दरबारात प्रताप सरनाईकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सरनाईकांकडे एका नागरिकानं तक्रार केली होती। कालिदास कोळंबकर यांची एल्फिन्स्टन पूल परिसरामध्ये पोस्टरबाजी। पुनर्विकास हवा आहे, पण योग्य पुनर्वसन करूनच, पोस्टरवर आशय।
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन तयारीला लागलं. प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांवर दुसऱ्या दिवसाची सुनावणी. मुंबई महापालिका आणि निवडणूक आयोग यांच्याकडून 3 दिवस सुनावणी होणार. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कोल्हापूर दूध संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळात पार पडली. यंदा सभेमध्ये महाडिक आणि हसन मुश्रीफ गटामध्ये संघर्ष पाहायला मिळाला. अमरावतीमध्ये विदर्भाच्या राजाच्या शाही विसर्जन मिरवणुकीला मोठी गर्दी. विदर्भातील सर्वात उंच मूर्ती म्हणून विदर्भाच्या राजाची ओळख. ढोल ताशाच्या गजर आणि कलात्मक देखाव्यांसह हजारो भाविकांचा यामध्ये सहभाग. लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण. मौल्यवान वस्तूंचा लिलाव पूर्ण. लिलावातनं 1,65,71,000ची रक्कम जमा. लिलावामध्ये एकूण 108 वस्तूंचा लिलाव, तर 10 तोळे सोन्याच्या बिस्किटाला लिलावामध्ये 11,31,000 रुपयांची किंमत मिळाली. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील अकोला शाळेमध्ये शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रू अनावर. विद्यार्थ्यांसह पालकांना सुद्धा रडू कोसळलं. सुरेखा बनवे सानप यांची दुसऱ्या ठिकाणी बदली. नंदुरबार जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासमोर मोठं आव्हान, तर रोजगार हमी योजनेतनं काम देऊन स्थलांतर थांबवण्याचा हा प्रयत्न. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमधील शिवणी गावामध्ये विद्यार्थ्यांचा रास्ता रोको, तर शिवणी गावामध्ये बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी आक्रमक. रस्त्यावर विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी. पुण्याच्या आंबेगावातील मंचरमध्ये रस्त्याच्या कामादरम्यान एका मशिदीचा काही भाग कोसळला. याचवेळी भुयारासारखी रचना दिसून आल्यानंतर परिसरात खळबळ. हिंदू संघटनांनी या भुयाराचा तपास करून सत्य समोर आणण्याची मागणी केली. जळगावच्या वडवली गावामध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिला आक्रमक. गावातील महिला एकत्र येत दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी जात दारूच्या भरलेल्या कॅन्स रस्त्यावर फेकून दारू नष्ट करत त्यांनी व्यक्त केली. जळगावमध्ये अवैधपणे गावठी कट्टे बाळगणाऱ्या 4 जणांना अटक. पोलिसांकडून 2 कट्टे, 10 जिवंत काडतुसं आणि एका मॅगझिनसह 1,78,000चा मुद्देमाल जप्त. सोलापुरात अखेर 15 तासांनंतर नागरी वस्तीत शिरलेलं पाणी ओसरायला सुरुवात. महापालिका प्रशासनाकडून जेसीबी, टिपर, जेटिंग मशीनसह अग्निशमन दलाची मदत. नागपुरात दिवसभर रिमझिम पाऊस, तर रात्री दमदार पावसाची हजेरी. उद्याही हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. सोलापूरमध्ये अक्कलकोट मधल्या वागदारी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील शिरवळवाडी साठवण तलाव यामुळे ओव्हरफ्लो. सोलापूरसह अक्कलकोट तालुक्यामध्ये पावसाचा कहर, तर शिरशी या गावाला 4ही बाजूनं पाण्याचा वेढा. कापसाच्या निर्यातीसाठी तारीख वाढवल्यामुळे कापसाच्या दरात घसरण होण्याची शक्यता. कापूस निर्यातीची मुदत वाढवल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता नवीन संकट. धुळ्याच्या बोरी परिसरामधील गावांमध्ये रानडुकरांच्या उपद्रवामुळे पिकांचं नुकसान. वन विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैल बाजारात मोठी उलाढाल, तर गेल्या आठवड्यात चांगला पाऊस पडल्यामुळे बैलजोडीच्या किमतीत वाढ. 60,000ंना मिळणारी बैलजोडी 90,000वर. नंदुरबारच्या नवापूरमधील सुरत नागपूर महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था. रस्त्यावर 1 ते 1.5 फुटांचे खड्डे पडून धुळीचेही साम्राज्य. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून